मॅनेजमेंटला आणि प्रिन्सिपलला वाया SMS आणि ईमेल थ्रू त्यांच्या मोबाईलवर किंवा त्यांच्या ईमेल आयडी आजच्या डेटला किती कलेक्शन झालं आणि किती ॲडमिशन झालेलं आहे हे ऑटोमॅटिक त्यांना आपल्या SMS थ्रू किंवा ईमेल थ्रू त्यांना माहिती पडेल. क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर वापरण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं नवीन हार्डवेअर परचेस करायची गरज पडत नाही. क्लाउड बेस्ड ही ॲप्लिकेशन फक्त तुमच्याकडे जर इंटरनेट असेल तर तुम्हाला मोबाईलवर सुद्धा वापरता येईल. ज्यावेळेस आपल्याकडे CMS सॉफ्टवेअर होतं, CMS सॉफ्टवेअरसाठी आपल्याला हार्डवेअरची गरज पडत होती, काही लिगल लायसन्सची गरज पडत होती. ते सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉलेशन करावं लागत होतं. त्यानंतर ते सॉफ्टवेअर मल्टिपल मशीनला कनेक्ट सुद्धा करावं लागत होतं. तर यामध्ये त्यावेळेस लँड कनेक्टिव्हिटीचे किंवा डेटा कनेक्शनचे 100% सक्सेस होते. पण आपल्या क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये लँड करायची गरज पडत नाही किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करायची गरज पडत नाही. ते ॲटोमॅटिक यामध्ये जो डेटा कनेक्शनचा आणि लँड कनेक्टिव्हिटीचे जे इश्यू होते ते एकदम 0% झालेले आहे. क्लाउडच्या फॅसिलिटी अशा आहे की जसं CMS मध्ये जर काही अपडेट करायचं असलं तर ते त्याची प्रत्येक EXE आपल्याला प्रत्येक मशीनमध्ये अपडेट करावं लागत होते. पण क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअरमध्ये जर काही अपलोड करायचं असेल तर सिंगल डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. यामध्ये एकदा सर्व्हरवर जर अपडेट केलं तर ते प्रत्येक क्लायंटला मिळतं. यामुळे माझी सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर CMS टू क्लाउडला अपडेट व्हावं, कारण आता झालेलं आहे CMS क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर. ठीक आहे, आता आपण ऑनलाईन कनेक्ट होणार आहोत झूम मीटिंगद्वारे. नागपूरमधून आशिष बोरकर सर आपल्याला अकॅडमिक बद्दल एक डेमो देणार आहेत की अकॅडमिक सॉफ्टवेअर आपला कसा वर्क होतो आणि आपल्याला त्याच्यात कसं काम करायचं आहे. Every company will be a different company in the future.